नमस्कार मित्रांनो. गेली 2-4 दिवस कुळ कायद्याबद्दल बरीच चर्चा सुरू आहे. आपले माननीय महसूल मंत्री यांनीही मध्ये एका मुलाखतीमध्ये ज्या जमिनी कुळ कायद्याच्या तरतुदी विरुद्ध खरेदी केल्या आहेत किंवा असे व्यवहार कुळ कायद्याविरुद्ध झालेले आहेत त्याबाबत कारवाई करण्याचे संकेत दिलेले आहेत. तर या सगळ्या पार्श्वभूमीवर आपण कुळ कायद्यातील संबंधित कलम जी आहेत, कलम 84 क आणि 84 क क यामध्ये काय सुधारणा झाल्यात त्या थोडक्यात बघू. आपल्याला जसं माहित आहे की महाराष्ट्र शासन राज्यपत्र दिनांक 7 मे 2016 अन्वये शासनाने महाराष्ट्रात अंमलात असलेले जे तिन्ही कुळ कायदे आहेत, महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948, हैदराबाद कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1950 आणि महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन विदर्भ प्रदेश अधिनियम 1958 याच्या संबंधित कलमांमध्ये बदल केलेले आहेत. ही नावं जरी वेगवेगळी असली आणि याच्यातली कलम जरी भिन्न असली तरी त्यातला जो मजकूर आहे तो सर्वसाधारणपणे सारखाच आहे. त्यामुळे मी 84 क आणि 84 क क याबाबत या व्हिडिओमध्ये आपल्याला माहिती देणार आहे. तर प्रकरण 2 मध्ये 84 क मध्ये सुधारणा केलेली आहे. पोटकलम 5 च्या नंतर पोटकलम 6 दाखल केलेला आहे आणि प्रकरण आणि कलम 3 मध्ये 84 क क मध्ये पोटकलम 3 नंतर पोटकलम 4 दाखल केलेला आहे. काय एक्झॅक्टली सुधारणा आहेत याबाबत आपण थोडक्यात माहिती घेऊ. तसं आपण बघितलं, शासन राजपत्र असाधारण क्रमांक 29 अन्वये महाराष्ट्र अधिनियम क्रमांक 20/2016 हा दिनांक 7 मे 2016 अन्वये पारित करून या तिन्ही कुळ कायद्यामध्ये शासनाने सुधारणा केलेली आहे. आता महाराष्ट्र कुळ कायद्यामध्ये 1948 कायद्यामध्ये कलम 84 क मध्ये पोटकलम 5 नंतर पोटकलम 6 दाखल केलेले आहे. ज्यादा हैदराबाद कुळ वहिवाट 1950 या अधिनियमामध्ये कलम 98 क नंतर पोटकलम 5 नंतर पोटकलम 6 दाखल केलेले आहे आणि विदर्भ प्रदेशचा जो कायदा आहे त्याच्यात कलम 122 मध्ये पोटकलम 5 नंतर पोटकलम 6 दाखल केलेला आहे. हे बघण्याच्या आधी आपण याचे जे पोटकलम सुरुवातीपासून आहे याची थोडक्यात माहिती घेऊ. कलम 84 क 1 मध्ये असं म्हणलेलं आहे की सुधारणा अधिनियम 1955च्या प्रारंभाच्या दिवशी किंवा त्यानंतर केलेल्या कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण जर विधी अग्राह्य आहे म्हणजे इनव्हॅलिड आहे असं जर मामलेदाराला वाटलं तर मामलेदार नोटीस देऊन त्याबाबत चौकशी करेल आणि सदरचे संपादन किंवा हस्तांतरण हे विधी अग्राह्य आहे किंवा नाही याबाबत निर्णय देईल. जर मामलेदाराला असं वाटलं की ते विधी अग्राह्य म्हणजे इनव्हॅलिड आहे तर तसं घोषित करणारा तो आदेश देईल. यामध्ये अनेक वेळेला विचारण्यात आलेला प्रश्न की जमीन मालकाने कुळाकडे जर जमीन हस्तांतरित केली असेल तर काय कारवाई करायची, तर त्याचं उत्तर आहे परंतु जमीन मालकाने जमिनीच्या कुळाकडे जमिनीचे हस्तांतरण केले असेल आणि कुळ स्वतः जी कोणती इतर जमीन व्यक्तिशः कसत असेल त्या जमिनीचे क्षेत्रफळ धरून त्याच्याकडे सिलिंग मर्यादेपेक्षा जास्त जमीन नसेल त्या बाबतीत जर जमिनीची किंमत म्हणून जमीन मालकास मिळालेली रक्कम ही कलम 63 अ अन्वये निर्धारित करण्यात आलेल्या कलम 63 अ मध्ये जमिनीची किंमत कशी निर्धारित करावी याबाबत तरतूद आहे. तर त्याप्रमाणे किंमत
वाजवी किमती इतकी किंवा तिच्यापेक्षा कमी असेल तर 3 महिन्याच्या आत कुळाने किंवा जमीन मालकाने 1 रुपया शास्ती देऊन सदर असे व्यवहार जे आहेत ते नियमानुकूल करता येतात. मी मुद्दाम इथे इंग्लिश आणि मराठी दोन्हीमध्ये दिलेले आहे. आणि जर किमतीपेक्षा जास्त असेल, जमीन मालक कुळामध्ये झालेला व्यवहाराची किंमत जर वाजवी किमतीपेक्षा जास्त असेल तर प्रत्येक वाजवी किमतीचे 1 इतकी शास्ती त्याला लादता येईल आणि मामलेदार असे हस्तांतरण विधी अग्राह्य आहे असे घोषित करणार नाही, अशी ही तरतूद आहे. पुढचे जे कलम आहे त्यामध्ये जर मामलेदाराने असे झालेले हस्तांतरण हे विधी अग्राह्य आहे असं जर घोषित केलं कुळ वगळून तर अशी जमीन शासनाकडे निहित होईल आणि त्याच्यावरील जे काही सर बोजे असतील त्यापासून ते मुक्त होईल आणि तिची विल्हेवाट जी आहे ते पोटकलम 4 मध्ये जी 84 मध्ये जी तरतूद आहे त्याप्रमाणे करण्यात येईल अशी तरतूद आहे. मग प्राधान्यक्रम यादीनुसार ही जमीन वितरित करण्यात येईल किंवा तिचे वाटप करण्यात येईल आणि यावेळेस प्रायोरिटी जी आहे ती जमीन प्रत्यक्ष कब्जात असणारे जे कुळ आहे याला प्रायोरिटी दिली जाईल आणि ते जर तयार नसेल तर मग प्रथम क्रम यादी जी आपल्याकडे जी आहे त्यानुसार त्याला वाटप करण्यात येईल किंवा ती जमीन प्रदान करण्यात येईल अशी ही तरतूद आहे. पोटकलम 5 मध्ये बोजाबद्दल जी काही रक्कम आहे त्याबद्दल तरतूद आहे. आता सुधारणा काय झाली ती आपण बघू. ही 5 कलम आपण बघितली. या 5 कलमामध्ये जर काहीही नमूद असलं तरी असं म्हणलेलं आहे या सुधारणेमध्ये. सुधारणा पोटकलम 6 दाखल केलेला आहे. पोटकलम 1 ते 5 यामध्ये काही अंतर्भूत असले तरी जर अशा जमिनीच्या हस्तांतरणाच्या किंवा संपादनाच्या बाबतीत पोटकलम 1 खालील कार्यवाही उक्त सुधारणा अधिनियम 2016 च्या प्रारंभाच्या दिनांकापूर्वी म्हणजे 7 मे 2016 पूर्वी सुरू करण्यात आली असेल, परंतु प्रारंभाच्या दिनांकास किंवा दिनांकाच्या पूर्वी असा कुठलाही आदेश मामलेदाराने काढला नसेल, जमीन शासन जमा करायची वगैरे वगैरे असे आदेश जर काढला नसेल, पारित केला नसेल आणि जर शेतकरी असलेल्या हस्तांतरणे धारण केलेल्या जमिनीचे क्षेत्र जे आहे ते सिलिंग लिमिटपेक्षा अधिक होत नसेल किंवा कमी असेल तर अशी जमीन किंवा संपादित केलेली जमीन, हस्तांतरित किंवा संपादित केलेली जमीन ही केवळ शेती प्रयोजनासाठी वापरण्यात येत असेल आणि जो हस्तांतरित आहे कुळ बघून अर्थात वार्षिक विवरण पत्र म्हणजे रेडी रेकनर नुसार अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या 50% एवढी रक्कम प्रदान करेल किंवा प्रदान करण्यास तयार असेल जर त्या जमिनीचा वापर कृषी प्रयोजनासाठी होत असेल तर, आणि अकृषी प्रयोजनासाठी जर होत असेल तर बाजार मूल्याच्या 75% रक्कम जी आहे ती प्रदान करण्यास तो तयार असेल तर मामलेदार अशा कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा संपादन विधिअग्राह्य आहे असे घोषित करणार नाही. म्हणजे असे हस्तांतरण झाले असेल तर ते नियमानुकूल करण्याची तरतूद आहे. याच्यासाठी कृषी प्रयोजनासाठी जर असं हस्तांतरण झालं असेल तर बाजारभावाच्या 50% आणि अकृषी प्रयोजनासाठी झालं असेल तर बाजारभावाच्या 75% रक्कम प्रदान केल्यानंतर असे संपादन किंवा हस्तांतरण हे विधी अग्राह्य आहे, इनव्हॅलिड आहे असं घोषित करणार नाही. पुढची तरतूद बघू. कलम 84 क मध्ये एकूण 3 कलम आहेत. त्याच्यानंतर सुधारणेनुसार पोटकलम 4 दाखल करण्यात आलेले आहे. हैदराबादचा जो अधिनियम आहे त्याच्या 84 क 2 मध्ये आणि विदर्भ प्रदेशच्या
कलम 122 मध्ये ही कलम सुधारणा दाखल करण्यात आली आहे. तर त्याच्या आधी आपण हे बघू की 84 क एक्झॅक्टली काय आहे. कलम 63 अन्वये ज्या शर्तीच्या अधीनतेने जमिनीचे हस्तांतरण करण्यास परवानगी देण्यात आली असेल त्या शर्तीपैकी कोणत्याही शर्तीचे उल्लंघन करण्यात आले आहे असे जिल्हाधिकाऱ्यांना स्वतःहून किंवा त्यांच्याकडे आलेल्या कुठल्याही अर्जावरून सहकार्य जर वाटत असेल तर ते त्याबद्दल चौकशी करतील आणि प्रत्येकाला आपल्या बाजू मांडण्याची संधी देतील. आणि जर असे जे संपादन आहे किंवा हस्तांतरण आहे ते विधिग्राह्य आहे किंवा नाही किंवा कुळकायद्याच्या तरतुदीचे उल्लंघन करून झालेले आहे असे जर त्यांना वाटले तर त्याबाबत ते योग्य तो निर्णय देतील. आणि असे उल्लंघन झाले आहे असे मानल्यावर अशा शर्तीपैकी कोणत्या शर्तीचे उल्लंघन अशा व्यक्तीच्या अवाक्याबाहेर कारणामुळे घडून आलेले नाही, म्हणजे जाणून बुजून केलेलं आहे, कायदा माहिती आहे तरी केलेला आहे, असा निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असेल तर ते हस्तांतरण जे आहे ते विधी अग्राह्य आहे असं माननीय जिल्हाधिकारी घोषित करतील. असं घोषित केल्यानंतर ती जमीन शासन जमा होईल, शासनाकडे निहित होईल आणि कलम 32P2C आपण ज्याला म्हणतो 32 कलम 32 मध्ये दिलेल्या क्रमानुसार अग्रक्रमाची यादी दिलेली आहे. कोणाकोणाला ती जमीन प्रदान करता येईल त्यांना ती जमीन जी आहे ती जिल्हाधिकारी प्रदान करतील. आणि मग त्याच्यावर जर बोजे असतील तर कलम 32Q मध्ये जी तरतूद दिलेली आहे त्यानुसार ते कार्यवाही करतील वगैरे वगैरे असं हे सांगितलेलं आहे. आता सुधारणा काय ते आपण बघू. पोटकलम 3 नंतर पुढील पोटकलम दाखल करण्यात आलेले पोटकलम 4 दाखल केलेले जादाचं. पोटकलम 1 ते 3 यामध्ये काही अंतर्भूत असले तरी जेथे हस्तांतरित कलम 63 या पोटकलम 1 खालील आवश्यकतांची पूर्तता करीत असेल तेथे काय आवश्यकता आहेत कलम 63 नुसार. तर 1 मध्ये असं सांगितलेलं आहे की कुठलाही व्यक्ती जो शेतकरी नाही त्याला शेत जमिनीची विक्री, देणगी, अदलाबदल या पद्धतीने तिचे हस्तांतरण करता येणार नाही, गहाण ठेवता येणार नाही अशा व्यक्तीकडे जो शेतकरी नाही त्याच्याकडे. त्याच्यानंतर कोणत्याही जमिनीची किंवा तिच्यातील हितसंबंधाची विक्री जरी दिवाणी न्यायालयाचा आदेश असेल तरीही करता येणार नाही, असे दिलेल्या पट्ट्याने देता येणार नाही, विक्री करता येणार नाही, देणगी देता येणार नाही, अदलाबदल करता येणार नाही. आता याच्यामध्ये शेतकरी याचा जो शब्दप्रयोग आहे यामध्ये ज्याची जमीन सार्वजनिक प्रयोजनासाठी संपादित करण्यात आलेली आहे तो किंवा तिचे वारस यांनाही शेतकरी मानण्यात येईल. ते जेव्हापासून भूमिहीन होतात तेव्हापासून. पण याच्यात लक्षात घ्या की फक्त सार्वजनिक कारणासाठी जर जमीन त्याची संपादित झाली असेल तरच ही तरतूद लागू होईल. किंवा पोटकलम 1 क मध्ये असं सांगितलेलं आहे 63च्या ज्या शर्तीच्या अधीनतेने हस्तांतरण करण्यास परवानगी दिली असेल त्या कोणत्याही शर्तीचे उल्लंघन जरी केले असेल तरीही ती जमीन शासन जमा करण्यात येईल. आता सुधारणा काय झाली कलम 84 क मध्ये ते बघू. तर त्याच्यातही हेच म्हणलेलं आहे की दिनांक 7 मे 2016 नंतर जर 84 क ची कारवाई सुरू करण्यात आली असेल परंतु त्याबद्दल कोणताही आदेश काढण्यात आला नसेल आणि जर अशी जमीन केवळ शेती प्रयोजनासाठी धारण केली असेल किंवा हस्तांतरित केली असेल अर्थात कुळ वगळून पुन्हा तर बाजार मूल्याच्या 50% रक्कम प्रदान केली तर असे हस्तांतरण जे आहे ते नियमानुकूल करता येईल. आणि शेती विषयक प्रयोजना व्यतिरिक्त जर असे हस्तांतरण किंवा संपादन केले असेल तर बाजारभावाच्या 75% रक्कम
प्रदान केली तर असे जे हस्तांतरण आहे, विधिअग्राही हस्तांतरण, ते नियमानुकूल करण्यात येईल. मी जर आपल्याला सांगितलं की मुद्दाम आपल्याला इंग्रजीमध्येही याचा अनुवाद उपलब्ध करून दिलेला आहे. तर आता आपल्याला लक्षात आलं असेल की कुळ कायद्याच्या विरुद्ध किंवा कुळ कायद्याच्या तरतुदीविरुद्ध जर काही व्यवहार, शेतजमिनीचे हस्तांतरण संपादन झालं असेल तर त्या या दिनांकानंतर आपण जे बघितलेलं आहे 7 मे 2016, फक्त हे राजपत्र किंवा माझा हा लेख व्यवस्थित वाचा, म्हणजे कुठं आधी कुठं नंतर आहे हे आपल्याला लक्षात येईल. आणि जर कुळाने जर जमीन मालकाने कुळाला जमीन विकली असेल तर काय करता येईल याबाबतही याच्यामध्ये तरतूद आहे. त्यामुळे बरेचसे संभ्रम आपले कमी होतील असा माझा विश्वास आहे. हा व्हिडिओ आपण इथं संपवू. नमस्ते, धन्यवाद.